तर मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहोत अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनला. तरी तिकडे आहे दिगंबर. चला आता आम्ही कसं सेलिब्रेशन करणार दाखवते. तर आम्ही फक्त आमच्या फॅमिलीमध्ये सेलिब्रेशन करायचं ठरवलंय. तर बघू शकता आम्ही इथे पार्कला आलेलो आहोत आणि सेलिब्रेशन अगदी जोरात होणार आहे. काय हे बघा पार्क. आणि मित्रांनो सांगायचं म्हणजे हे बघा, तुम्हाला दिसत असेल रात्रीचे 8:03 झालेत आणि अजूनही अंधार पडलेला नाहीये आणि सनसेट चालू आहे, म्हणजे सूर्य मावळतीला गेलेला आहे. तर बघू शकता अजूनही असं वातावरण आहे, अंधार नाहीये. तर 9 वाजता अंधार होईल. तर 1 तासात आपल्याला मस्तपैकी केक कट करायचा आहे आणि नंतर जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. हे बघा स्वरा तिथे एक घर आहे छोटस. ते गेम झोन आहे. हे बघा गेम खेळण्यासाठी काही ट्रॅक आहे. पार्क मध्ये हा छोटासा ब्रिज आहे एकदम क्यूट सा. आणि हे बघा मस्त पाणी आहे, बघू शकता. चला हे बघा आता कसं आहे माहिती काय, बघा सूर्य मावळतीला गेलाय दिसतोय आणि तुम्ही बघू शकता लोक इथे वॉकला आलेत. आणि मित्रांनो इथे सुद्धा आता गरमी जाणवायला लागली आहे. मागच्या वर्षी मे महिन्यात थंडी होती अक्षरशः, आणि ह्या मे महिन्यामध्ये खरंच आता असं वाटतं की घरात फॅन असायला हवेत. म्हणजे दुपारच्या वेळी वाटतं जेव्हा ऊन पडतं तेव्हा. आता जरा थंडी आहे, थंडी म्हणजे 17-18 डिग्री टेम्परेचर आहे. संध्याकाळचं सूर्य मावळल्यानंतरच थंडी जाणवते. बघा मस्तपैकी पार्क आहे इथे. काय हे बघा खूप सुंदर पार्क आहे आणि खूप मोठं आहे. याच्या आधी पण आम्ही व्हिडिओ दाखवलेले आहे. आता सध्या जे आम्ही आहे त्या पार्कला निकोलस पार्क असे म्हणतात. निकोलस पार्क नाव आहे. आणि ही फुलं बघा मस्त, बघा किती सुंदर फुलं आहेत. चला स्वरा म्हणते पार्कला जायचं. बघ ना पाणी झाडायचं वाईट. वाव किती सुंदर आहे हे, मस्त आहे बघा मित्रांनो, किती सुंदर आहे. वाव हे वास बघा किती छान आहे याचा. बघा पूर्ण झाड बहरले असं, किती छान आहे. वाव मित्रांनो इथे आपण बोटिंगही करू शकतो. बोटिंग क्लब आहे बघा, किती सारा बोट आहे. आता ह्या त्यांच्या स्वतःच्या ओन बोटी आहेत मित्रांनो. ऍक्च्युली बोट क्लब बंद आहे, नाही तर बदकाच्या आकाराच्या, राजहंसच्या आकाराच्या, मोराच्या आकाराच्या, युनिकॉर्नच्या आकाराच्या अशा वेगवेगळ्या बोट असतात. आता ह्या ज्या बोटी आहेत ह्या यांच्या स्वतःच्या आहेत. जे चालवतायत ना त्यांच्या स्वतःच्या बोटी आहेत. बघा तुम्ही, बघा प्रायव्हेट बोट आहेत या. ते बोटिंग करण्याचा आनंद या नदीमध्ये घेत आहेत. बदक बघा, वाव जणू काही त्यांची शर्यतच लागली होती. दे इकडं पटाकल पाडू. ते चाकू द्या. चाकू चाकू कुठे आहे सारा? माझ्याकडं नाही दिसत. तुला
केक. जरा. हॅपी बर्थडे टू मी. तर मित्रांनो हे बघा छोटासा चॉकलेट केक आणलाय आमच्या चौघांना पुरेल इतकाच. तर मित्रांनो छोटूसा केक आहे मस्त बघू शकता. चॉकलेट केक आणलेला आहे चौघांना पुरेल असा छोटासा. आणि आज स्पेशल म्हणजे 10 मे आहे. आमच्या लग्नाचा 10वा वाढदिवस आहे आणि विथ फॅमिली आम्ही साजरा करतोय आणि एकदम वेगळ्या पद्धतीने साजरा केलाय. तर मित्रांनो आज या वाढदिवसानिमित्त छोटासा केक आणलाय. नदीच्या किनारी शांत असं वातावरण आहे आणि इथं आम्ही हा केक बर्थडे सेलिब्रेट करतो. कायमच आम्ही निसर्गाबद्दल बोलत असतो त्यामुळे वाढदिवस देखील निसर्गाच्या सानिध्यातच सेलिब्रेट करावा अशी आमची दोघांची इच्छा होती आणि आम्ही केक घेऊन इकडे आलो आहोत. आणि चालतं मित्रांनो पुढे काय तसेच अजून काही गोष्टी मी बोलणार आहे. केक कापल्यानंतर ते बोलूया. चला स्वरा बोला. हॅपी बर्थडे नाही हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. पप्पाला हा पुन्हा एक साईज दिली ना. हा पुन्हा साईज द्यायला पाहिजे होती. छोटच पाहिजे आधी मुलांना देते तुम्हाला. काय प्रत्येक आईला आधी मुलं महत्वाची असतात आणि नंतर हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. आणि मित्रांनो हा केक तुमच्यासाठी. सांगता हॅपी अॅनिव्हर्सरी. मग हॅपी अॅनिव्हर्सरी मला. व्हिडिओचा त्याला येते सर ते. Fun, yes, fun. मोठ्या मुलांचा खेळ तू खेळ तिकडे. त्याला नको नेऊ. त्याला नाही खेळता यायचं. आडवा घे आडवा. वाव. हॅलो हॅलो आतांग से हॅलो हाय कर आतांग सगळ्यांना. स्वरा पडतं बर का. अहो ते तसं नाहीये. बसायचंय त्याच्यावर. अहो ते बसायचंय दिगंबर. हॅलो से हाय. आता काय आहे रे घोडा. से हॅलो हॅलो म्हणा आता. हर्ष
मित्रांनो मस्त मुलं एन्जॉय करताय, बघू शकता पार्क मध्ये खेळतायत. तर मी दाखवलंच तुम्हाला आता. बघा मस्त प्रशस्त असा पार्क आहे. मुलांची खूप इच्छा होती पार्कला खेळायची. तर आता 9 वाजलेत मित्रांनो, अजूनही एवढा अंधार पडलेला नाहीये. तर बघू शकता रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि बघा सूर्य पूर्णपणे मावळलाय. थोडासा अंधार तुम्हाला आता जाणवत असेल. आता अंधार पडायला सुरुवात झालेली आहे. असाच आता दिनक्रम वाढत जाणार आहे. म्हणजे रात्रीचे 10-10:30ला अंधार होणार, 10-10:30ला सूर्य मावळणार, असं सुद्धा इथे वातावरण होतं उन्हाळ्यामध्ये. तर अजून 1-2 महिन्याने असं ड्युरेशन वाढत जाईल. तसं मी तुम्हाला सांगेल. आता सध्या 9 नंतर अंधार व्हायला होतोय, अंधार व्हायला लागतोय. तर बघू शकता. डॉमिनोज पिझ्झा. पप्पा आज आम्ही पिझ्झा खाणार आहोत. मुलांना पिझ्झा खायचा आहे. स्वरा पिझ्झा पिझ्झा कसा खायचा? कशा? मम्माला दे, मम्माला दे ना. आता मम्माला पिझ्झा दे. मम्मीला पिझ्झा दे. मित्रांनो दिगंबर नाव लिहिलेलं आहे. इन द 4 मिनिट्स लेफ्ट आहे. म्हणजे सर्व माहिती आपल्याला इथे मिळते. बघा तिचं इथे किचन आहे. बघा पिझ्झा बनवायचं काम चालू आहे. फ्रेश पिझ्झा घेऊन जाणार आहोत घरी. मित्रांनो हे बघा व्हेज पिझ्झा आहे आणि इथे मुलांसाठी हा चीजवाला पिझ्झा आहे. हे बघा. तर मित्रांनो ते म्हणतात ना ज्या देशात जाल तिथलं फूड खायला पाहिजे. कारण इथे इंडियन फूड एवढं आम्हाला आवडत नाही बाहेरचं, हो की नाही. हॉटेलमधलं म्हणजे आपल्यासारखी टेस्ट नसते. त्यापेक्षा यांचा जो फेमस पिझ्झा काय वाईट आहे. तर येथील पिझ्झा खरंच खूप छान लागतो मित्रांनो. यांचं ट्रॅडिशनल फूड जरी असलं तरी पिझ्झा मस्त आहे आणि आपल्या इकडच्यापेक्षा थोडी वेगळी टेस्ट आहे. म्हणजे छान लागतो. आम्हाला देखील आवडायला लागला. मला आधी पिझ्झा आवडत नव्हता पण इकडे आल्यापासून मी पिझ्झा खायला लागले. तर बघू शकता मुलांचा आग्रह होता की आज पिझ्झा आणायचा, म्हणून मुलांसाठी खास आम्ही इथे पिझ्झा पार्टी केलेली आहे. तर तुम्ही बघताय आम्ही एन्जॉय करतोय. तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. असेच नवनवीन इंटरेस्टिंग इंग्लंडचे व्हिडिओ घेऊन आम्ही आपल्या पेजवर येत असतो. तेव्हा आजच आपल्या पेजला फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.